हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू व्हिडिओ। तर आज आपला डे 3 आहे फ्री बेसिक टू ॲडव्हान्स आरीवर्क क्लासचा। तर डे 1 आणि 2 मध्ये आपण एंड नॉट, निडल होल्ड आणि चेन स्टिच पाहिलेले आहे। तर तुम्हाला जर ते शिकायचं असेल तर डे 1 आणि 2 चे व्हिडिओ बघा। तर आज आपला डे 3 आहे। तर आज आपण डबल चेन स्टिच पाहणार आहोत। तर डबल चेन स्टिच कशी करायची हे पाहणार आहोत। आणि मी एवढंच करून दाखवते, याचा अर्थ असा नाही की तुम्ही पण एवढंच करायचं। तुम्ही भरपूर अशी प्रॅक्टिस करा, म्हणजे तुमची फिनिशिंग आणि प्रॅक्टिस दोन्ही पण होऊन जाईल। आणि ही आहे ग्लास पेन्सिल, याने आपल्याला मार्किंग वगैरे करायची असते आरीवर्कची। आणि ही मार्किंग करताना व्यवस्थित करा, म्हणजे याची जर एकदा मार्किंग केली तर मग हे निघत नाही, कशानेच निघत नाही। तर मग लक्षपूर्वक जर मार्किंग करताना लक्ष देऊन करा व्यवस्थित। तर याने मी एक स्ट्रेट लाईन घेते काढून, असे स्ट्रेट लाईन काढून घ्यायची, म्हणजे सरळ येईन आपलं चेन स्टिच। आता मी तुम्हाला आज दोरा कसा होल्ड दोरा कसा पकडायचा आणि हे सर्व गोष्टी सांगणार नाही। बघा, मी इथून असा दोरा वरती काढलाय। आपण जशी नॉर्मल चेन स्टिच घेतली होती अगोदर, सेम तशीच घ्यायची आता आपण। सुरुवातीला तुम्हाला दोरा वडण काय होईल, किंवा मग ब्लाऊज पीसच्याच दोरे सुईमध्ये येते, तर थोडी प्रॅक्टिस केली की मग ती व्यवस्थित होऊन जाईल। सुरुवातीला होतं तसंच। ते एक इथं आता आपण इथपर्यंत चेन स्टिच घेतली आहे। आता आपल्याला डबल चेन स्टिच करायची, म्हणजे पुन्हा एकदा इथं आपल्याला एक चेन स्टिच टाकायची। मग कशी, एकदम छोटा नॉर्मल इथं साईडला याच्या एक स्टिच घ्यायची आणि पुन्हा बॅकला करत जायचे असं। तुम्हाला जर असं वापस लगेच जाता येत नसेल तर तुम्ही रिंग फिरून पण घेऊ शकता, तुमच्या साईडने तुम्हाला जसं जमन तसं। आणि चेन स्टिच जेव्हा आपण ब्लाऊजवर वर्क करतो त्यावेळेला खूप छोटी चेन स्टिच घ्यायची आहे। ही तुम्हाला मी करून दाखवते, तुम्हाला दिसावं म्हणून थोडी मोठी मोठी घेतली आहे। हे पहा इथं असं, आणि इथं पुन्हा आपल्याला एंड नॉट द्यायची आहे। ते आज परत पहा एंड नॉट कशी घ्यायची। तुम्हाला नक्कीच समजली असेल डबल चेन स्टिच पण कशी करायची। तर आता मी तुम्हाला झिगझॅग स्टिच दाखवत आहे। झिगझॅग चेन स्टिच ही दोन प्रकारे केली जाते। तर एक काय, आपण असं केली ही चेन स्टिच, ही चेन स्टिच डबल करायची आणि त्यानंतर ना आपल्याला अशी झिगझॅग चेन स्टिच करायची असती, त्याला आपण मडकण पण बोलतो। आणि एक सिंपल असती, ते फक्त झिगझॅग साईडमध्ये केली जाते। तर मी तुम्हाला याच्यावरच दाखवते झिगझॅग चेन स्टिच कशी बनवायची। तर हे पहा, अशी तर पॉईंट देते मी इथं इथं, ह्या पॉईंट्सवर आपल्याला स्टिच घेत चालायचे आहेत। आता त्याच्याजवळच अजून एक छोटी स्टिच घ्यायची आहे।
पुन्हा या साईडला यायचं आहे. याच्याजवळच एक छोटी स्टिच घ्यायची आहे. पुन्हा या साईडला येऊन छोटी स्टिच घ्यायची. आपण ज्या वेळेला नेटवर्क करतो त्यावेळेला आपल्याला ही स्टिच कामं येते. याला मडकन पण बोलतात. डबल चेन स्टिच करायची आणि त्याच्यावरती अशी झिगझॅग प्रकारे चेन स्टिच टाकायची. तर नॉर्मल झिगझॅग चेन स्टिच पण मी दाखवते तुम्हाला, म्हणजे तुम्हाला समजेल. तुमच्या जवळपास कोणी असतील ज्यांना आरीवर्क शिकायची इच्छा आहे त्यांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा, म्हणजे त्यांना पण घरी बसून फ्रीमध्ये आरीवर्क क्लास करता येईल सोप्या पद्धतीने तेही. आणि तुम्हाला जर आवडत असतील तर कमेंट्स करत चला, लाईक शेअर पण करा, म्हणजे मला पण मोटिवेशन भेटेल व्हिडिओज बनवण्यासाठी आणखी. इथे मी एंड नोट देते आता. आता मी इथं सिंपल एक विदाऊट ह्या डबल चेन स्टिच केली आपण, ते न करता फक्त सिंपल झिगझॅग प्रकारे तुम्हाला दाखवते मी एकदा चेन स्टिच करून. ही मी लाईन ओढली. हे बघा असे पॉईंट देते, म्हणजे तुम्हाला समजेल मी कशी येते वर्क करत. हे पहा मी दोरा आता सध्या कट नाही केला आहे कुठंच. आणि तुम्ही जेव्हा ब्लाऊज पीसवरती वर्क करता तेव्हा जोपर्यंत पूर्ण वर्क होत नाही तोपर्यंत पण तुम्हाला पण दोरा कट करायचा नाही. इथे छोटी स्टिच द्यायची विसरली होती मी. जेव्हा वर्क पूर्ण कंप्लीट होईल तेव्हाच दोरा कट करायचा, तोपर्यंत वर्क कट करायचा नसतो दोरा. आता इथे मी तुम्हाला शिकवते तर मी कट बी करीन, पण तुम्ही पूर्ण वर्क होऊस तर कट नाही करायचं आहे. झिगझॅग पद्धतीने आपल्याला हे स्टिच घेत चालायचे. याला झिगझॅग चेन स्टिच म्हणतात. आणि हे छोटे स्टिच मी त्याच्या जवळच देते, कारण आपण जेव्हा ओढतो ह्या साईडला जातो त्यावेळेला दोरा ओढू नये म्हणून. हे बघा मी तुम्हाला दाखवते. हे जर असं केलं आणि हे असं केलं तर व्यवस्थित येणार नाही. त्याच्यामुळे एक छोटा स्टिच घेतला इथं, तर इथं फिट होतं, हे व्यवस्थित बसतं. हे जवळ घ्यायचं आहे माझा, तो थोडासा लांब झाला आहे. अशी जवळजवळ चेन स्टिच टाकत इथे मी एंड नॉट देऊन घेते. मी तुम्हाला डेली 1-2 टॉपिक शिकवते, कारण जास्त शिकवायला मला काही प्रॉब्लेम नाही, पण जास्त जर सांगाल तर मग तुमच्या डोक्यात नाही बसणार. कारण मग ऑनलाईन शिकवणं वेगळं, ऑफलाईन शिकवणं वेगळं, यात फरक असतो. त्याच्यामुळं मग मी तुम्हाला थोडं थोडं सांगते आणि व्हिडिओ पण जास्त मोठे नकोत. त्यामुळं तर आज डे 3मध्ये आपल्याला चेन स्टिच आणि डबल चेन स्टिच, झिगझॅग स्टिच आणि चेन स्टिच, डबल चेन स्टिच टाकून झिगझॅग स्टिच कशी घ्यायची तर हे आपण पाहिलेलं आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर करा, आणि तुमच्या जवळपास कोणी असेल ज्यांना वर्क शिकायचे त्यांना नक्की शेअर करा. थँक्यू.